ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनः इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पश्यत सारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्री श्रीला प्रभुपाद की जय हो। माझा आवाज सगळ्यांना येतोय व्यवस्थित? हा येतोय माताजी. हा हा. आणि सगळ्यांनी खात्री करूया हा, आपण इंटरनेट कनेक्शन आपलं व्यवस्थित आहे ना, आपण रेंज मध्ये आहोत ना. आता काल आपण पहिला अध्याय पाहिला, मग आज आपल्या अभ्यासाची सुरुवात आपण थोडीशी रिव्हिजन करून करूया. मग ती पुढची स्लाइड घेऊ. हा, मग आपण कालच्या पहिल्या अध्यायामध्ये ज्याचं नाव होतं अर्जुन विषाद योग, ह्याच्यामध्ये अभ्यासलं की भगवद्गीता काय आहे, आपल्या जीवनाचं पुस्तक आहे. आता त्याला आपल्या जीवनाचं पुस्तक का म्हटलंय, तर भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण प्रत्येक कर्म कसं करायचं आणि ते करत असताना आपण श्रीकृष्णांच्या उपदेशानुसार प्रत्येक कर्म कसं करायचं आणि स्वतःला आनंदी ठेवायचं हे सगळं आपण शिकतो आहोत. आणि मग जसं एखाद्या कारला मॅन्युअल असतं किंवा मोबाईलला मॅन्युअल असतं, तसं आपल्या जीवनाचं मॅन्युअल म्हणजे काय आहे की श्रीकृष्णांनी केलेले पवित्र उपदेश म्हणजेच भगवद्गीता, म्हणून त्याला आपल्या जीवनाचं पुस्तक म्हटलंय. कारण त्या माध्यमातून काय करतो आपण, तर आपण नेहमी प्रार्थना करतो देवाला की देवा तू माझ्याशी बोल, माझ्याशी संवाद साध. पण आपल्याला कुठे माहितीये की श्रीकृष्ण स्वतःच आपल्याशी भगवद्गीतेच्या माध्यमातून बोलत आहेत, म्हणून त्याला काय म्हटलंय, आपल्या जीवनाचं पुस्तक असं म्हटलंय. प्रत्यक्ष श्रीकृष्णांच्या श्रीमुखातून आलेली भगवद्गीता आहे, म्हणून आपण त्याला जीवनाचं पुस्तक असं म्हणतो. मग आता भगवद्गीतेचे भगवद्गीतेमध्ये 5 जे विषय आहेत ते कोणते आहेत, तर भगवान किंवा परमेश्वर किंवा सुप्रीम गॉड किंवा त्याला ब्राह्मण म्हटलेलं आहे किंवा ईश्वर म्हणतो आपण, ते म्हणजे कोण आहे, भगवान श्रीकृष्ण की जे सर्वोच्च नियंत्रक आहेत. मग दुसरी गोष्ट काय आहे की आपण कोण आहोत, जीव किंवा जीवात्मा किंवा जीविका म्हटलंय, म्हणजे ते बंगाली शब्द आहे. तर आपले श्रील प्रभुपाद जे होते ते पश्चिम बंगाल प्रांतातून होते, त्यामुळे काही बंगाली शब्दांचा समावेश आहे. तर आपण जीवात्मा म्हणजे काय आहोत, तर भगवान श्रीकृष्णांचे अंशात्मक भाग आहोत किंवा त्यांचे अंश आहोत. मग तिसरं घटक काय आहे, तर आपण ह्या आपल्या भोवताली जे सजीव निर्जीव सगळं जे काही दिसतं, तर ह्या भौतिक सृष्टीमध्ये किंवा ही प्रकृती म्हटलं याला, जे काही दिसतं सगळं आपल्या भोवती, तर ह्यामध्ये आपण राहतो आहोत, तर ह्याला प्रकृती असं म्हटलंय. मग चौथा विषय काय आहे, तर आपण वेळेचा पालक, जो काळ आहे
तर हे पण भगवान श्रीकृष्णांचंच रूप आहे, आपल्याला पुढे ते समजेल. मग आपण ह्या वेळेचा पालक काळानुसार आपण काय करतो आहोत, तर 5वा विषय म्हणजे आपण कर्म किंवा कृती किंवा कार्य किंवा ज्याला हिंदीमध्ये गतिविधी म्हणतात ते करतो आहोत. मग आता अर्जुनाच्या विलापाची 5 कारणं काय होती, अर्जुनाला काय समस्या होत्या, तर पहिलं म्हणजे काय होतं की त्याला भरपूर करुणा आणि दया वाटली की माझ्या या सगळ्या बंधूंना मी कसं मारू, आणि मग ज्यांच्यासोबत मी लहानात मोठं झालो त्यांना मी मारलं तर मला खूप दुःख होईल ना, मला त्यांच्याविषयी खूप सहानुभूती आहे, करुणा आहे किंवा दया वाटते, कारण ते माझे आपले आहेत. मग दुसरं कारण काय होतं, की जर मी माझ्या या सगळ्या कुटुंबातील लोकांना मारलं, तर मग काय होईल, की माझं संपूर्ण कुटुंबच नष्ट होईल. मग मी हा विजयाचा आनंद कोणासोबत साजरा करू? मला या युद्धात विजय मिळालाय, मग हे मी कोणासोबत आनंद घेऊ? तिसरं कारण काय होतं, की त्याच्यासमोर युद्धाला कोण उभे राहिले त्यांनी, की द्रोणाचार्य, की ते त्याचे गुरु होते. म्हणजे असे सगळे गुरुस्थानी असलेले सुद्धा त्याच्या समोर युद्धासाठी उभे होते. मग मी जर अशा लोकांना मारलं तर गुरुहत्येचं पाप होईल असं त्याला वाटत होतं. आणि चौथं कारण काय होतं, मग आता या युद्धामध्ये कुटुंबातले सर्व पुरुष की जे त्याचे नातेवाईक आहेत, बंधू आहेत, आप्तेष्ट आहेत, ते मारले गेले, तर मग कुटुंबातले वृद्ध, स्त्रिया, मुलं अनाथ होतील आणि मग कौटुंबिक परंपरा आहेत त्या नष्ट होतील. आणि मग 5वं कारण काय होतं, की असा माझा गोंधळ झालाय, मी लढू की नको, मी युद्ध करू की नको, हे मला कळत नाहीये, अशी त्याची गोंधळलेली मनस्थिती झाली. ह्याला असमंजस असं म्हटलंय. काय निर्णय नेमका मी घेऊ, अशी त्याची मनस्थिती झाली. ही अर्जुनाच्या विलापाची 5 कारणं होती. मग आता अर्जुनानं हे युद्ध जिंकलं. मग ह्याच्या विजयाची 9 कारणं कोणती होती, तर सर्वात प्रथम काय होतं, की सर्वश्रेष्ठ असे भगवान श्रीकृष्ण, ज्यांना ऋषिकेश असं आपण म्हणतो, ते त्यांच्यासोबत होते. मग दुसरं कारण काय होतं, ते धर्मक्षेत्र किंवा ज्याला ते धर्मक्षेत्र म्हणजे ती पवित्र भूमी होती, तर ते कुरुक्षेत्र असं नाव आहे. तर त्या भूमीवर ते युद्ध लढलं गेलं. मग तिसरं कारण काय आहे, की जो रथ होता अर्जुनाकडे, तो त्यांना अग्निदेवांनी दिलेला होता. मग चौथं कारण काय आहे, की त्याचा जो ध्वज होता तो कपिध्वज, म्हणजे तिथं प्रत्यक्ष हनुमान उपस्थित होते. मग 5वं कारण काय आहे, की अर्जुनाकडे जे धनुष्यबाण होतं, ज्याचं गांडीव असं नाव आहे त्या धनुष्याचं, तर ते त्यांना वरुण देवांनी दिलेलं होतं. मग 6वं कारण काय होतं, की तिथे पवित्र असे शंखनाद झाले, की अर्जुनांचा देवदत्त हा शंख आणि श्रीकृष्णांचा पांचजन्य हा शंख. तर अशा पवित्र असा शंखनाद तिथे युद्ध सुरू होताना झाला, की त्यामुळं काय झालं, सगळ्या धृतराष्ट्र पुत्रांची हृदय विदीर्ण झाली, विचलित झाली. जिथे भगवान श्रीकृष्ण आहेत ना, तिथे भय कसलं? त्यामुळं त्यांची विजयश्री निश्चितच होती. पांडव विजयी होणारच होते. मग पुढचं कारण काय होतं, की तो पवित्र असा मोक्षदा एकादशीचा दिवस होता, की ज्या दिवशी भगवान विष्णू स्वरूपात पृथ्वी तलावर स्वतः एकादशीच्या स्वरूपात उपस्थित असतात. मग पुढचं कारण काय होतं, की त्यांना भाग्यलक्ष्मीचा आशीर्वाद होता. म्हणजे काय, जिथे जिथे भगवान श्रीकृष्ण, तिथे तिथे त्यांच्या पायाशी त्यांची सेवा कोण करते, माता लक्ष्मी. मग ती देखील त्यांच्यासोबत जाते. मग माता लक्ष्मी म्हणजे कोण, भाग्यलक्ष्मींचा त्यांना आशीर्वाद होता. आणि आणखी पुढचं कारण काय होतं, तर तिथे अर्जुनासोबत त्यक्त जीविता म्हणजे प्राणांची पर्वा न करता प्राणांतील एक शूर अर्जुनासोबत होते, की त्यक्त जीविता असं म्हणलेलं आहे. अशा अर्जुन जय झाले. आता आपण पुढे बघूया. हा, मग आज आपण भगवद्गीतेचा दुसरा अध्याय शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे सांख्य योग. मग या अध्यायाला काय म्हटलंय, गीतेचं सार असं म्हटलंय. म्हणजेच काय, की ह्या 18 अध्यायांचं सार म्हणजे समरी किंवा आपण म्हणू की सारांश म्हणजे हा दुसऱ्या अध्यायाचा आहे. मग तो काय काय आहे तो आता आपण अभ्यास. मग आता आपण बघितलं की अर्जुनांना 5 समस्या होत्या. मग अर्जुन लढायला तयार नव्हते. मग अर्जुन लढायला तयार ते ही 5 कारणं आपण पाहिली.
मग आता पुढे बोलूया. तर ती 5 कारणं आपण पाहिली की करुणा वाटते अर्जुनाला आपल्या बहिणीविषयी की मी त्या कसं म्हणू कुटुंबातील माझ्या सदस्यांना मी युद्धामध्ये मारलं, मला आनंद नाही वाटणार की मी माझा विजय हे म्हणजे कुठे कोणासोबत किंवा गुरु हत्येचं पाप होईल किंवा माझ्या कुटुंबातले पुरुष गेले तर सगळ्या कौटुंबिक परंपरा नष्ट होतील आणि अशा पद्धतीनं मी नेमकं काय करू अशी ती गोंधळलेली मनस्थिती झाली होती की ज्याला असमंजस किंवा त्याच्या विचाराची अनिश्चितता असं आपण म्हणूया. आता आपण पुढे बघूया. हा आता आपण नाही म्हणतात हे हा हीच तर आता आपण समजून घेऊया की आपण भगवान कृष्णांना जाणतो. मग भगवान श्रीकृष्ण हे भगवान आहेत. आपण काल अभ्यासलं. मग भगवान म्हणजे काय तर आपण त्यांना आपल्या सोप्या मराठी भाषेत देव असं म्हणू. मग आपण देवांच्या जवळ जायचं किंवा देवांना जाणून घ्यायचं तर ते कशा पद्धतीने जाणून घेऊ शकतो तर ह्याचे 3 टप्पे आहेत. म्हणजे काय तिथे सांगितलंय की ईश प्राप्तीचे 3 चरण म्हणजे स्टेप्स किंवा टप्पे आहेत. म्हणजे काय जेव्हा आपण श्रीकृष्णांच्या थोडेसे जवळ जातो किंवा त्यांच्याविषयी आपल्याला प्रेम, भक्ती, आदर वाटायला लागतो त्यावेळेला काय होतं तर आपल्याला वाटतं की देव म्हणजे प्रकाश आहे. म्हणजे इथे प्रकाश किरण दाखवलेत पहा. मग त्याला काय म्हटलंय ब्रह्म असं म्हटलंय. मग हे प्रकाश किरण काय आहेत मग नेमके तर हे मी आपल्याला सांगून ठेवते. तर हे प्रकाश किरण म्हणजे काय असतात तर भगवान श्रीकृष्णांचं शरीर कसं आहे आध्यात्मिक आहे. मग त्याच्यातून जे दिव्य प्रकाश येतो की ज्या ज्योती म्हणजे ज्या ज्योती असतात प्रकाश त्याचे जे किरण असतात तर ते किरण म्हणजेच हे प्रकाश किरण आपण आपल्याला जे दिसतात किंवा आपण जे पाहतो देव म्हणजे प्रकाश आहे आपल्याला वाटतं ते म्हणजे काय आहे भगवान श्रीकृष्णांच्या शरीरातून जी ब्रह्मज्योती निघते किंवा दिव्य प्रकाश निघतो त्याचे हे किरण आहे. मग आपण अजून थोडेसे जवळ जातो श्रीकृष्णांच्या विषयी भक्ती करायला लागतो, नामजप करायला लागतो, भगवद्गीता आपण अभ्यासायला लागतो, त्याचं वाचन करायला लागतो, आपण समजून घ्यायला लागतो. मग त्यावेळेला काय वाटतं आपल्याला की आपल्याला वाटतं की देव देव म्हणजे काय आहे तर चतुर्भुज विष्णू स्वरूप जे दाखवलं इथे 4 भुजा असणारे तर असे जे विष्णू नाव काय आहे तर त्यांना आपण परमात्मा म्हणतो किंवा ते परमात्मा आपण दर्शन होतं. मग ते कुठे राहतात तर ते आपल्या हृदयामध्ये आहेत असं आपल्याला वाटतं. म्हणजे आपला देव जो आहे तो आपल्या हृदयामध्ये आहे असं आपल्याला वाटतं. मग त्यानंतर काय होतं की जेव्हा अजून आपण थोडे जवळ जातो भक्ती मार्गावर दृढ होतो आपण छान भक्ती करायचे प्रयत्न करायला लागतो आणि आपला नामजप चांगला व्हायला लागतो. मग त्याला काय वाटतं की भगवान श्रीकृष्ण म्हणजे आपल्यासारखे मनुष्य अवतारात असलेले 2 भुजा असलेले डोक्यावर मोरपंख असलेले हातात सुंदर बासरी असलेले आणि खूप सुंदर असलेले दिसायला असं आपण त्यांना पाहायला लागतो अशा रूपात. मग ह्याला भगवान श्रीकृष्णांचं श्यामसुंदर रूप असं म्हटलेलं आहे की जे 2 भुजावाला आहे आणि ह्याला कोणतं रूप म्हटलंय तर ह्याला आपण भगवान स्वरूप असं म्हटलंय की जे खरे भगवंत आहेत ते असे अत्यंत सुंदर आणि असं दिव्य त्यांचं स्वरूप आहे आणि ते दिसायला अत्यंत मोहक सुंदर असे आहेत की त्याला श्यामसुंदर रूप असं म्हटलंय. मग अशा पद्धतीने आपण टप्प्याटप्प्याने श्रीकृष्णांच्या जवळ जाऊ शकतो, त्यांना समजून घेऊ शकतो, त्यांची भक्ती करू शकतो. आता आपण पुढे बघूया. हा मग आता आपण हे श्यामसुंदर असं रूप पाहिलं भगवान श्रीकृष्णांचं की ते जे 2 भुजा असणार आहे. तर आपले भगवान मग नेमके कसे आहेत हे आपण समजून घेऊया. तर आपले जे भगवान श्रीकृष्ण आहेत तर हे 6 ऐश्वर्यांनी युक्त आहेत. म्हणजे जगातली सर्वश्रेष्ठ
अशी 6 ऐश्वर्य त्यांच्याकडे आहेत. मग ती कोणती आहेत? तर सगळ्यात प्रथम आपण समजून घेऊया, की भगवान कसे आहेत, तर अत्यंत सुंदर, मोहक असे आहेत. दिसायला अत्यंत सुंदर आहेत. म्हणजे जगातलं जे काही सौंदर्य आहे, ते त्यांच्यामध्ये सामावलेलं आहे आणि या सगळ्या ब्रह्मांडामध्ये जे काही सुंदर आहे, मोहक, सुंदर दिसतं, हे सगळं भगवान श्रीकृष्णांनी निर्माण केलंय. मग दुसरं काय आहे, की ते अत्यंत धनवान किंवा श्रीमंत आहेत. म्हणजे सर्वश्रेष्ठ असे कोण श्रीमंत किंवा अत्यंत रिच वेल्दी असे कोण असतील तर भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि त्यांच्यामुळे आपण जे बघतो, आपण जे वेल्दी किंवा अत्यंत श्रीमंत लोक बघतो, हे हे कोणामुळे आहेत तर भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळं त्यांना हे ऐश्वर्य, ही श्रीमंती लाभलेली आहे. मग आपण तिसरं काय बघतो, की भगवान श्रीकृष्ण कसे आहेत तर अत्यंत प्रसिद्ध आहेत. आपण कृष्ण म्हटलं की कोणालाही लक्षात येतं ना, की सुंदर बासरी आहे त्यांच्या हातात, ते दिसायला खूप सुंदर आहेत. त्यांच्या डोक्यावर मयूर पंख आहे आणि छोटासा बाळकृष्ण, त्यांच्या लीला करण्याचे सगळ्यांना वेगवेगळ्या स्वरूपात कृष्ण म्हटलं की लक्षात येतं ना, तर ते देखील प्रसिद्ध आहेत. त्यांना सगळे ओळखतातच. पण आपल्या जीवनामध्ये जी प्रसिद्धी आपल्याला मिळते किंवा नावलौकिक मिळतो, हे कोणामुळे येतं? तर भगवान श्रीकृष्ण यांची कृपा आपल्यावर झाल्यामुळे आपल्याला मिळतं. मग त्यानंतर आपण काय पाहूया, की जगातलं सगळ्यात जास्त सामर्थ्य किंवा शक्ती किंवा बळ कोणामध्ये आहे? तर श्रीकृष्णांच्याकडे आहे. म्हणजे जे बलवान आहेत, त्यांचं जे बळ आहे, ते त्यांना कोण देतात? श्रीकृष्ण देतात. मग आपण पाहिलं बघा, श्रीकृष्णांच्या लीलांमध्ये आपण ऐकलं असेल, की वेगवेगळ्या राक्षसांचा कुठलंही शस्त्र देखील न वापरता भगवान श्रीकृष्णांनी नाश केला. म्हणजे जसं बकासुराला मारलं त्यांनी, त्यानंतर पूतना राक्षसी होती, तिचा वध केला. असं वेगवेगळे अघासुराचा नाश केला, धेनुकासूर, अशा अनेक, किंवा कालियामर्दन, अशा बऱ्याच राक्षसांचा त्यांनी नाश केला. तर इतकं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे, की त्यांना कोणतं शस्त्र देखील लागलं नाही. म्हणजे जगातलं सर्वश्रेष्ठ शक्ती किंवा सामर्थ्य कोणाकडे आहे? तर भगवान श्रीकृष्णांच्याकडे आहे. आणि इथे जे शक्तिवान लोक आहेत या ब्रह्मांडामध्ये, त्यांना शक्ती प्रदान कोण करतात? तर भगवान श्रीकृष्ण करतात. मग जगातलं सर्वश्रेष्ठ असं ज्ञान कोणाकडे आहे? तर भगवान श्रीकृष्णांकडे आहे. आता जे आपल्या ब्रह्मांडामध्ये किंवा आपल्या पृथ्वी तलावर जे वेद आले, वेद आपल्याला मिळाले, सर्वश्रेष्ठ शास्त्र किंवा ज्ञान म्हणून, हे कोणामुळे मिळाले? तर भगवान श्रीकृष्णांच्यामुळे. म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी ते आपल्याला दिले. तर व्यासमुनी हे कोण होते? भगवान श्रीकृष्णांचे शक्त्यावेश अवतार होते. त्यांना दिव्य अशी दृष्टी भगवान श्रीकृष्णांनी दिलेली होती आणि त्या रूपात भगवान श्रीकृष्णांनी व्यास मुनींच्या रूपात येऊन आपल्याला वेद दिले. म्हणजे आणि या वेदांच्या माध्यमातूनच सर्वश्रेष्ठ असं आपल्याला ज्ञान आतापर्यंत मिळत आलं. आणि ह्या वेदांतच सार म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे आणि प्रत्यक्ष भगवंतांनी ती सांगितली. म्हणजे सर्वश्रेष्ठ ज्ञान कोणाकडून आपल्याला मिळालंय? तर भगवान श्रीकृष्णांच्याकडून मिळतं. मग शेवटचं ऐश्वर्य म्हणजे काय? तर संन्यास किंवा त्याग किंवा तपस्या आपण म्हणू. म्हणजे काय? की भगवान श्रीकृष्ण आहेत, हे आपल्याला काय प्रदान करतात? तर भक्ती मार्गावर जेव्हा आपण जातो किंवा आपण भक्ती करायला लागतो, तेव्हा आपल्याला ज्या आपल्या भौतिक जगातल्या आसक्ती असतात, म्हणजे त्या आपल्या आपल्या कशा नाहीशा होतील यासाठी आपल्याला, आपण जेव्हा प्रयत्न करायला लागतो भक्ती मार्गावर, तेव्हा आपल्याला ते मदत करतात. आणि भगवान श्रीकृष्ण कसे आहेत स्वतः? ते कोणत्याही गोष्टीमध्ये आसक्त नाहीत. म्हणजेच काय? कुठल्याही गोष्टीत ते बंधनात नसतात. ते म्हणजे सगळ्यांपासून ते अलिप्त असतात आणि ते सर्वश्रेष्ठ असे सर्वोच्च नियंत्रक आहेत. म्हणजे काय, आपल्याला काय वाटतं, एखाद्या व्यक्तीशी आपलं बोलणं नाही झालं, आपल्याला बिलकुल करमत नाही. त्या व्यक्तीची आठवण येते पहा, आपल्या मैत्रिणीची किंवा आपल्या एखाद्या मित्राची किंवा आपल्या नातेवाईकांची, किंवा भेट नाही झाली. म्हणजे काय, आपण ह्या भौतिक बंधनात आपण अ, गुंतलेलो असतो, अडकलेलो असतो. तर भगवान कसे आहेत? ते सर्वोच्च नियंत्रक आहेत आणि ते अशा कोणत्याही गोष्टीमध्ये आसक्त होत नाहीत किंवा बंधनात अडकून राहत नाहीत किंवा त्यामध्ये
त्यामध्ये गुंतलेले नसतात. म्हणून त्यांना सर्वश्रेष्ठ असे त्यागी किंवा सर्वश्रेष्ठ असे संन्यासी असं म्हटलेलं आहे. मग आता आपण पुढे बघूया. हा, मग ज्या वेळेला अर्जुनाला अडचण आली किंवा अर्जुन संकटात सापडले, त्यावेळेला काय झालं की ते कोणाकडे गेले, तर भगवान श्रीकृष्णांच्याकडे गेले. म्हणजे त्यांनी भगवान श्रीकृष्णांना मदत मागितली. म्हणजे काय केलं, ते भगवान श्रीकृष्णांना शरण गेले. मग आता आपलं काय होतं की आपण सुद्धा पहा, आपल्याला शाळेमध्ये काही अडचण आली, एखाद्या विषयात डिफिकल्टी आली, तर आपण कोणाकडे जातो, तर शिक्षकांच्याकडे जातो. आपण त्यांना प्रश्न विचारतो, आपली शंका समाधान करून घेतो. आपल्याला कळलं नाही एखादा विषय किंवा एखादा निर्णय काय घ्यायचा, कसा अभ्यास करायचा, तर आपण काय करतो, आपल्या शिक्षकांचं मार्गदर्शन घेतो. किंवा आपण घरामध्ये आपल्याला काही अडचण वाटली, तर आपण कोणाकडे जातो, आई बाबांकडे जातो, हो की नाही. तर मग आपण आई बाबांकडे का जातो, तर आई बाबा आपले अत्यंत उत्तम मित्र असतात. आणि आपल्याला काय अडचण आहे ते आपण त्यांना सांगितली, तर आपल्याला ते मदत करतात. आणि मग आपल्याला मदत मिळाली की आपल्याला योग्य असं दिशा मिळते. मग असंच अर्जुनांना पण अत्यंत गोंधळलेली मनस्थितीला सामोरं जावं लागलं होतं की मी नेमकं काय करू. मग त्यावेळेला अर्जुनाने काय केलं, श्रीकृष्ण त्यांचे अत्यंत उत्तम मित्र देखील होते. आणि श्रीकृष्ण हे अत्यंत सर्वश्रेष्ठ असे उत्तम असे गुरुही होते त्यांचे. मग त्यांनी काय केलं अर्जुनानी, तर श्रीकृष्णांची मदत घेतली. म्हणजे काय केलं, तर ते शिष्य म्हणून त्यांना पूर्णपणे शरण गेले आणि त्यांनी त्यांचं मार्गदर्शन घेतलं. मग आपल्याही जीवनात जेव्हा जेव्हा आपल्याला काही उच्च कोटीचं कार्य करायचंय किंवा काहीतरी चांगली गोष्ट साध्य करायची, आपण काहीतरी ध्येय घेऊन जीवनात पुढे जायचंय, तर आपल्याला कोणाची गरज असते, तर अशा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंची गरज असते. मग अशा जेव्हा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंचं आपल्याला मार्गदर्शन मिळतं, तेव्हा आपण भक्ती मार्गात आणि आपल्या जीवनामध्ये पण पुढे जातो. मग हेच आपण शिकायचंय भगवद्गीतेच्या माध्यमातून. जसं अर्जुनांना मार्गदर्शन केलं भगवान श्रीकृष्णांनी, तसं अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला पण शिकायला मिळणार आहे. आणि आपण तो शिकून आत्मसात करून आपण आचरण कसं करता येईल, आपण कसं त्या कृती करू, असा प्रयत्न करायचा आहे. मग आता आपण पुढे बघूया. हरे कृष्ण होता जी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. हा, मग आता आपण हा श्लोक वाचूया. माताजी हा श्लोक वाचूया. हा, हरे कृष्ण. कार्पण्य दोष परुत स्वभाव नुषामी त्वं धन समुच्चेता यच्छ्रेय सात्यश्चितं ब्रूहीत मे शिरते अहं शाधि मम त्वां प्रपन्नम्. आता ही माझ्या कर्तव्यपद्धती आहे. या स्थिती चांगल्या सांगत आहे, माझ्यासाठी काय चांगले आहे हे मी स्पष्टपणे सांग. मी तुमचा शिष्य आहे आणि आम्याने तुमच्या स्वाधीन आहे. कृपया मला सूचना द्या. हा, मग इथे अर्जुन गोंधळून गेलेले आहेत. मग अशा वेळी त्यांनी काय केलं की ते संपूर्ण शरण गेले श्रीकृष्णांना. आणि श्रीकृष्ण त्यांचे मित्र देखील होते, पण त्यांनी त्यांना गुरुस्थानी स्वीकारलं. आणि त्यांनी शिष्य म्हणून काय केलं, तर पूर्ण शरण गेले. आणि त्यांनी त्यांना प्रार्थना केली की मी आता ह्या मनस्थितीमध्ये किंवा ह्या परिस्थितीमध्ये नेमकं काय करावं, हे आपणच मला मार्गदर्शन करा की नेमकं माझ्यासाठी काय हितकारक आहे, काय चांगलं आहे, ते कर्म मी करू. आणि असं
मी कोणतं कार्य करू की जे माझ्यासाठी योग्य असेल ते आपणच मला सांगा. मी आपल्याला पूर्ण शरण आलो आहे. असं मी अगदी मोकळेपणाने म्हणजे स्पष्टपणाने मी आपल्याला सांगतो आहे. आणि मग आपणच मला मार्गदर्शन करा की मी काय करू किंवा मी कोणता निर्णय घेऊ आणि मी कोणती कृती करू, असं पूर्ण शरण जाऊन अर्जुन त्यांना विचारतो. आणि अशा पद्धतीने जेव्हा अर्जुन त्यांना गुरु म्हणून स्वीकारतो, एक प्रमाणित आध्यात्मिक गुरु म्हणजे असे जे असतात ते काय करतात, तर आपल्या शिष्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतात पहिल्यांदा शांतपणे आणि मग त्याला मार्गदर्शन करतात. मग अशाच प्रकारे श्रीकृष्ण हे भगवान आहेत आणि ते सर्वश्रेष्ठ असे गुरु आहेत. मग त्यांनी अर्जुनाचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि मग त्यांनी त्याच्या मनाची गोंधळलेली मनस्थिती किंवा त्याची झालेली मनस्थिती समजून घेतली आणि मग त्यांनी त्याला मार्गदर्शन केलं. मग ते आपण काय मार्गदर्शन केलं हे सगळं आता अभ्यासणार आहोत. आता पुढे बघूया. हा, मग आता आपला पहिला धडा आपण शिकणार आहोत की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला काय सांगितलं, तर ते आपण अभ्यासूया. आता पहा हा, आपल्याला काय वाटतं की आपलं जे शरीर आहे हे आपण आहोत, म्हणजे आपलं जे हे शरीर दिसतंय आपल्याला हे आपण आहोत का, ही आपण नाही आहोत. कोण आहोत आपण? कोण सांगेल मला? काय वाटतंय आपल्याला? आपण आहोत का हे? आपलं जे शरीर आहे हे? आता आपण पुढे बघूया हा. आता जी पुढची स्लाइड बघूया. हा, मग आता मी कोण आहे? मी हे शरीर आहे का, असा आपल्याला प्रश्न पडेल ना. मग आपल्याला हात आहेत, पाय आहे, डोकं आहे, हा, नाक आहे, डोळे आहेत, कान आहेत, हो की नाही. आपल्या हे शरीराचे काय आहेत? अवयव आहेत, हो की नाही. मग हे काय आहे? आपलं शरीर आहे. मग हे कशांचं बनलंय, तर पंचमहाभूतांचं बनलंय, म्हणजेच काय, पंचतत्वांचं बनलंय. मग ही 5 तत्व कोणती आहेत, तर अग्नी, वायू, आकाश, जल आणि पृथ्वी. मग आता आपलं जे शरीर आहे ना, तर ह्याच्यामध्ये काय आहे, 80% पाणी आहे, म्हणजे जलतत्व किंवा पाणी. त्यानंतर आपली जी हाडं आहेत ती पृथ्वी तत्वाची बनलेली आहेत. मग त्यानंतर आपण जो श्वास घेतो, म्हणजे आपण श्वास आत घेतो आणि बाहेर सोडतो, म्हणजे आपण हवा, म्हणजे वायू तत्वापासून ही कृती होते किंवा हे कार्य घडतं. मग त्यानंतर कुठलं आलं तत्व, की अग्नितत्व. तर अग्नितत्वामुळे काय होतं, तर अग्नितत्व काय करतं, तर आपल्या ज्या जठरामध्ये जे पचन होत असतं किंवा आपली जी अन्नसंस्था असते तिथे जे पचन होत असतं त्यासाठी जो जठराग्नी लागतो, जो मंदाग्नी असतो, म्हणजे अगदी मंद स्वरूपाचा अग्नी, त्याचं पचन व्हायला, तर ते म्हणजे काय आहे, अग्नितत्व आहे. आणि मग आकाश तत्व म्हणजे काय आहे, तर आपल्या शरीरात जे वेगवेगळ्या पोकळ्या आहेत आणि त्यातून जे नाद उमटतात, म्हणजे आपण आपला आवाज, ध्वनी, तर हे काय आहे, आकाश तत्व आहे. तर अशा प्रकारे आपलं शरीर कसं बनलंय, पंच तत्वांचं बनलेलं आहे. मग आपलं शरीर म्हणजे आपण आहोत का? मग आपल्याला असं लक्षात येईल की आपण आपल्यामध्ये आत्मा नावाचा काही भाग आहे. तर ते आपण समजून घेऊ की आत्मा म्हणजे काय आहे. म्हणजे आपण म्हणजे काय आहोत, तर आपण म्हणजे शरीर नसून आत्मा आहोत. मग ते कसे आहोत आपण, आत्मा म्हणजे काय आहोत नेमके, हा आत्मा म्हणजे नेमकं काय, तर हे आपण समजून घेऊया. तर पुढची स्लाइड घेऊ आपण. हा, मग आपल्याकडे आत्मा आत्मा असा जो भाग आहे तो म्हणजे काय आहे, तो आपण आता अभ्यासायचा आहे. हा, मग आता आपण पाहतो की जे सृष्टी आहे आपल्या आपल्या आजूबाजूला जी भौतिक सृष्टी आहे त्याला भौतिक प्रकृती, तिथे सजीव पण आहेत आणि निर्जीव पण आहेत. सजीव म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये चेतना शक्ती आहे.
आणि निर्जीव म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये चेतना शक्ती नाही असते. मग सजीव म्हणजे कोण आहेत, आपण मनुष्य किंवा ज्या वनस्पती आहेत, झाडं किंवा जे पशु पक्षी, हे कोण आहेत, सजीव आहेत. निर्जीव कोण आहेत, तर डोंगर, इमारती, त्यानंतर हे याच्यात दाखवलंय पहा, छत्री किंवा कार, हे जे काही आहे, तर हे सगळे काय आहेत, निर्जीव घटक आहेत. म्हणजेच काय, सजीवामध्ये काय असते, तर ह्या सगळ्यामध्ये काय असते, चेतना शक्ती असते. मग ही चेतना शक्ती किंवा हे जे चेतना शक्तीचं जे एकक आहे किंवा जे स्पंदन आहे ना, किंवा जे स्फुल्लिंग आहे ना, हे म्हणजेच काय आहे, आत्मा आहे. मग आता आपण पुढे बघूया. हा, मग आता आपण गीतेचा पहिला धडा इथं शिकायचा आहे, की आपण म्हणजे काय आहोत, तर शरीर नाही आहोत, तर आपण काय आहोत, एक आत्मा आहोत. तर आता आपण आत्मा आहोत म्हणजे नेमके काय आहोत, तर हे आपण ह्या उदाहरणातून समजून घ्यायचंय. तर बघा, हा, आपण कार चालवतो, हो की नाही. मग कार चालवताना काय काय करतात, कार चालवणारा कोणीतरी ड्रायव्हर असतो ना, म्हणजे कार चालवण्यासाठी कोणीतरी ड्रायव्हिंग करावं लागतं, हो की नाही. म्हणजे कारला चालक असतो. मग आपलं शरीर पण आहे ना, ते कसं आहे, तर कार सारखं आहे. आणि मग आपलं शरीर जर कार असेल, तर ते चालवण्यासाठी कोणीतरी चालक लागेल, हो की नाही, ड्रायव्हिंग लागेल. शरीराला ड्राईव्ह करायला लागेल आपल्या, हो की नाही, इकडून तिकडे जायचंय. तर ही जी चेतना आहे आपल्यामध्ये किंवा हे जे स्फुल्लिंग आहे, हे कोण आहे, म्हणजे आत्मा आहे. म्हणजेच आत्मा काय आहे, आपल्या शरीराचा चालक आहे. आणि आत्म्याच्या नुसार आपल्या शरीराच्या सगळ्या कृती होत असतात. मग हे आपण ह्या उदाहरणातून समजून घ्यायचंय. आता आपण पुढे बघूया. हा, मग आता हा असा आत्मा आहे तरी कुठे, हे आपल्याला माहितीये का? तर मग ते आपण समजून घेऊया. तर आपल्याला भगवान श्रीकृष्णांनी पण सांगितलंय, आपण पुढे अभ्यासणार आहोत गीतेच्या 15व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकामध्ये. तर हा आत्मा आहे कुठे, तर तो आहे आपल्या हृदयामध्ये. आणि तो किती आणि कशा आकाराचा आहे, तर अत्यंत छोटा, सूक्ष्म, म्हणजे आपल्या डोळ्यांना दिसणार नाही असा. म्हणजे कसा, की आपला जर एक केस डोक्यावरचा आपण घेतला, तर त्याचं जे टोक किंवा अग्र असतं, म्हणजे वरचा भाग, अग्र म्हणजे, तर त्याचा 10,000वा भाग केला, तर तो जेवढा होईल तेवढा हा आपला आत्मा आहे. आणि तो कुठे आहे, आपल्या हृदयामध्ये स्थित आहे. मग असा जो आत्मा आहे, तो आपण कुठे आहे सांगायचं, तर आपल्या हृदयामध्ये आहे. आपण पहा, आता मी तुम्हाला विचारलं, की म्हणजे तुम्ही कुठे आहात किंवा तुम्ही कोण आहात, असा आपण कुठलाही प्रश्न विचारला, तर पहा ना, आपण आपल्या छातीकडे आपला हात नेतो ना, मी असं सांगायला, हो की नाही. म्हणजे मी असं हात आपण कुठे जातो, आपल्या चेस्ट कडे जातो किंवा छातीकडे जातो, हो की नाही. म्हणजे काय, तिथे हृदय असतं आणि तिथे आपला आत्मा आहे, म्हणून आपला हात तिकडे जातो. तर ही नैसर्गिक प्रक्रिया घडते आपल्याकडून. कशामुळे घडते, तर आपण म्हणजे आत्मा आहोत म्हणून. आणि त्यामुळं आपण कोण आहोत, तर एक कम आहोत. श्रीकृष्णांचं आपण जसे उदाहरण सांगितलं, समुद्र आणि पाणी. समुद्राचं जे पाणी आहे, तर त्याचं संपूर्ण पाणी आणि त्यातला एक थेंब, हा फरक आहे आपल्यामध्ये. म्हणजे समुद्राच्या पाण्याला खारटपणा समान आहे, म्हणजे आपण गुणांनी समान आहोत श्रीकृष्णांशी, पण आपण प्रमाणाने लहान आहोत. म्हणजे आपण एक छोटासा थेंब आहोत. आणि श्रीकृष्ण कसे आहेत, विशाल महाकाय सागरासारखे, असे प्रचंड मोठे सर्व शक्ती असे आहे श्रीकृष्ण. मग आपण पाहूया, की पुढे काय अभ्यास होणार आहे, ते आता आपण बघूया. तर इथे आता आपण बघतोय चित्रामध्ये, की हा जो पिंजरा आहे, तर ह्याच्यामध्ये पक्षी आहे. मग आता हा जो पिंजरा आहे ना, तर ह्याची आपण खूप छान स्वच्छता ठेवली, किंवा हा जो पोपट आहे ह्याला रोज छान स्वच्छ अंघोळ घातली, छान नेटकं आपण ठेवलं त्याला, ठीक आहे.
मग त्याला आपण खायला काही दिलंच नाही, फळं दिली नाहीत, अन्न दिलं नाही किंवा त्याच्या आवडतं डाळिंब, पेरू असं काही दिलंच नाही आपण त्याला, तर काय होईल? 5-6 दिवसांनी तो मरून जाईल ना, हो की नाही? मग असंच आपलं होतं. म्हणजे काय होतं, की आपण काय करतो, आपलं हे जे बाहेरचं शरीर आहे, की जे अवयवांनी बनलंय पंचतत्वांनी, तर तेच खूप छान नेटकं कसं दिसेल, सुंदर कसं दिसेल असं सजवत राहतो. त्याची स्वच्छता ठेवतो. आपली एकदम फिगर मेंटेन ठेवतो. असं सगळं आपण नेटकं राहतो अगदी, हो की नाही? आणि मग आपला जो आत्मा आहे, म्हणजे आपण त्याचं पोषण बिलकुल करत नाही. आपण आपल्या शरीराचं पोषण करतो. शरीर छान दिसावं, सुदृढ दिसावं, बलशाली दिसावं, बलशाली व्हावं यासाठी आपण त्याचं पोषण करतो, हो की नाही? त्याची काळजी घेतो. पण आपल्या आत्म्याचं पोषण कसं करायचं मग? मग काय करावं लागेल आपल्याला? तर ते आपण समजून घेऊया. मग त्याची पुढची स्लाइड बघूया. हरे कृष्ण माताजी. हा, मग आपल्या आत्म्याचं पोषण कोणामुळे होणार आहे? तर ही जी भगवद्गीता आहे, ह्या भगवद्गीतेतले जे श्लोक आहेत किंवा हे जे वेगवेगळे अध्याय आहेत, तर ह्याच्या माध्यमातून काय होणार आहे? आपल्याला आत्म्याचं पोषण होणार आहे. आणि दुसरं कशामुळे होणार आहे? तर श्रीकृष्णांच्या पवित्र अशा नामामुळे होणार आहे किंवा नामजप केल्यामुळे होणार आहे. आपल्या आत्म्यासाठी अन्न काय आहे? तर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप हे आपल्या आत्म्याचं पोषण करणार आहे. आत्मा आपला अत्यंत सुदृढ आणि अत्यंत बलवान करणार आहे. हे काम कोण करणार आहे? तर हा श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप किंवा भगवद्गीतेतील उपदेश किंवा हे श्लोक किंवा असे पवित्र ग्रंथ आपल्या आत्म्याचं पोषण करतात. आता आपण पुढे जाऊया. मग आपण काय शिकलो, की आपण शरीर नाही आहोत, तर आपण काय आहोत? आत्मा आहोत. आणि मग हा आत्मा कुठे राहतो? तर आपल्या हृदयामध्ये वास करतो. म्हणून आपल्याला काय म्हणतात? जीव अधिक आत्मा, जीवात्मा असं म्हणतात. आणि मग तर आपण जीवात्मा आहोत. आणि मग हा आत्मा किती लहान आहे? तर आपला जो केस आहे, त्याचं जे टोक आहे किंवा अग्र आहे, त्याचा 10,000वा भाग केला तर तो जेवढा लहान आहे तेवढा आपला आत्मा आहे. आता आपण पुढचा बघूया. आता जी वाचूया. हा, हरे कृष्ण. देहिनोऽस्मीत्यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तप्राप्तिर्धीर् तत्र न मुह्यति. हा, मग ह्या श्लोकातून आपण काय समजून घ्यायचंय, की आपलं जे शरीर आहे त्याला वेगवेगळ्या अवस्था आहेत. म्हणजे काय, की आपला जो शरीर आहे म्हणजे तर त्याच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत, की आपलं शरीर आहे ना ते वेगवेगळ्या अवस्थांमधून जातं. पण आपला आत्मा कसा आहे? तर तो चिरंतन आहे. तो कसा आहे? तर तो शाश्वत आहे. म्हणजे काय, की आपलं शरीर आहे हे ह्याला अवस्था असतात. तर शरीराच्या अवस्था असतात आणि त्यानुसार शरीर शरीर आपल्या वेगवेगळ्या अवस्थांमधून जातं. म्हणजे काय याचा अर्थ, की आपलं जे शरीर आहे तर त्याला वेगवेगळ्या अवस्था असतात. मग त्या कोणत्या असतात? तर आपण छोटे बाळ होतो, म्हणजे जेव्हा जन्म होतो आपला तेव्हा आपण छोटे बाळ असतो. मग त्यानंतर काय होतं? आपण थोडेसे मोठे होतो, बाल्यावस्थेतून कुमार अवस्थेत जातो, मग थोडं आपण पौगंडावस्थेत जातो, त्यानंतर आपण युवा अवस्थेत जातो. त्यानंतर काय होतं? आपण परिपक्व असे पुरुष किंवा स्त्री बनतो आणि मग त्यानंतर पुढे काय होतं, की आपण हळूहळू वृद्धापकाळाकडे जातो आणि त्यानंतर मग काय होतं? आपल्याला एखादा आजार होतो, आपला मृत्यू होतो. म्हणजे काय, ह्या शरीराच्या अवस्था आहेत, की आपल्या जन्मापासून आपण मृत्यूपर्यंत ह्या शरीर आपलं जे आहे ते वेगवेगळ्या अवस्थांमधून जातं. आणि जो आपला आत्मा आहे त्याचं काय होतं? तर त्याला बिलकुल काहीच फरक पडत नाही, तो आहे तसंच राहतो. आणि आपल्या शरीराला ह्या वेगवेगळ्या अवस्था प्राप्त होतात.
आता आपण पुढे बघूया. आता ती पुढची. हा, म्हणजेच काय की आपण बाळ बनलो, मग आपण बाल्यावस्थेतून कुमारावस्थेत गेलो, त्यानंतर युवा अवस्थेत गेलो, मग आपण परिपक्व असे पुरुष किंवा स्त्री बनलो, मग त्यानंतर आपलं पुढची अवस्था म्हणजे आपलं वय वाढत गेलं आणि आपण वृद्धावस्थेकडे गेलो आणि मग आपल्याला एखादा आजार होऊन आपला मृत्यू झाला. म्हणजेच काय की काय होतं की आपलं जे शरीर आहे ते नाशिवंत आहे आणि आपलं शरीर आहे ह्या वेगवेगळ्या अवस्थांमधून जात असतं. पण त्यावेळेला आपला आत्मा कसा असतो, एकच असतो, समानच असतो, तो बदलत नाही. जसं शरीर बदलतं तसं आणि आत्मा एकसारखाच राहतो. म्हणजे आपण लहान असलो तरी आत्मा तोच असतो आणि आपण तरुण वयात असलो तरी आत्मा एकच असतो आणि आपण वृद्ध झालो तरी आत्मा एकच असतो. मग ह्या आत्म्याचं होतं पुढे काय हे आपण समजून घेऊया. आता आपण पुढची स्लाइड. मग तरी पुढची स्लाइड. हा, मग काय होतं की ह्या स्लाइड मध्ये आपण हे शिकलो की जसजसं आपलं शरीर बालपणापासून तारुण्य वृद्धापकाळ असं वेगवेगळ्या अवस्थातून जात असतं. मग तसं शरीराला आपल्या अवस्था असतात, पण आपला आत्मा काय करतो की जेव्हा आपलं शरीर जीर्ण होतं किंवा आपला मृत्यू होतं, शरीर थकतं, त्यावेळेला एक शरीर सोडून आपला आत्मा दुसऱ्या शरीरात निघून जातो किंवा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. मग ह्या ज्या अवस्था आहेत ह्या कोणाला आहेत, आपल्या शरीराला आहेत आणि आत्म्याला बिलकुल नाही आहेत. म्हणजे आपला आत्मा कसा असतो, चिरंतन असतो. आत्मा कसा असतो, समान असतो, त्याच्यामध्ये बदल होत नाही. तर आपल्या शरीरामध्ये बदल होतात, शरीर नष्ट होतं आणि त्यावेळेला काय होतं, आपला आत्मा एक शरीर सोडून दुसरं शरीर आपल्या मृत्यूच्या वेळी धारण करतो किंवा घेतो. आता आपण पुढे बघूया. हा, मग असं असं जे चक्र आहे आपल्या जीवनाचं की आपण लहान होतो, लहानाचे मोठे होतो, कुमारावस्थेत जातो, मग यौवनावस्थेत जातो, मग परिपक्व अवस्थेत जातो आणि मग वृद्धावस्थेत जातो आणि मग त्यानंतर आपला मृत्यू होतो. तर ह्या मानवी शरीराच्या अवस्था आहेत आणि आपल्या आत्मा आहे ह्याला अशी कोणतीही अवस्था नाही. किंवा आपला आत्मा कसा असतो, एकसारखाच असतो, समानच असतो, चिरंतन ज्याला म्हटलंय. म्हणजे चिरंतन म्हणजे काय, सतत सदैव असा टिकून असा राहणारा त्याला म्हणायचं चिरंतन. असा आपला आत्मा असतो आणि तो काय करतो की आपलं शरीर जेव्हा जीर्ण होतं, थकतं, त्यावेळेला ते शरीर सोडून आपल्या मृत्यूच्या वेळी तो एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. आता आपण पुढे बघूया. हा, मग इथं दाखवलंय चित्रामध्ये की आपला आत्मा काय करतो, तर आपल्या मृत्यूच्या वेळी एक शरीर सोडून, जे जीर्ण झालंय ते शरीर सोडून देतो आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. हा, मग हे काय आहे, तर हे मानवी जीवनाचं चक्र आहे की आपण बाळ असतो, मग कुमार अवस्थेत जातो, मग यौवन अवस्थेत जातो, मग तरुण परिपक्व असे बनतो, मग अजून परिपक्व गृहस्थ बनतो, मग वृद्धापकाळ येतो आपला आणि मग आपला मृत्यू होतो. मग हे आपल्या जीवनाचं, मानवी जीवनाचं चक्र आहे किंवा शरीराचं आपल्या या वेगवेगळ्या अवस्था आहेत आणि यातून कोण जातं, आपलं शरीर जातं. आता आपण पुढे बघूया. हा, मग हे आपण एका छानशा उदाहरणातून समजून घेऊया की आपण लहानपणी काय करतो की ट्रायसिकल वापरतो, हो की नाही, आपण लहान असतो म्हणून. मग त्यानंतर काय करतो आपण, बायसिकल म्हणजे दोन चाकी वापरतो, दुचाकी वापरतो, सायकल. मग त्यानंतर आपण काय करतो, अजून थोडेसे मोठे झालो, कॉलेजला जायला लागलो की आपण बाईक वापरतो, हो की नाही. आणि मग आपण अजून थोडे मोठे झालो, शिकून आपण सगळे एकदम स्वतःच्या पायावर उभे राहिलो की मग आपण कार चालवायला शिकतो आणि कार घेतो आपली स्वतःची आणि स्वतः ड्राईव्ह करतो. म्हणजे काय, इथे आपण लहानपणापासून आपण ड्रायव्हर म्हणजे आपण चालक समान आहोत, पण आपण काय बदललं, तर आपण वेगवेगळी वाहनं बदलली, हो की नाही. मग तसंच आपला आत्मा हा काय आहे, चालक आहे. म्हणजे आपला आत्मा समान आहे आणि आपण काय केलं, वेगवेगळी शरीर बदलली. मग असंच अगदी होतं
की आपल्या मृत्यूच्या वेळेला आपलं एक शरीर बदलून दुसऱ्या शरीरात आपला आत्मा प्रवेश करतो. आता बघा ही जी कार आहे ही जुनी झाली, मग ती जुनी झाल्यावर आपण काय करू? वापरून जुनी झाल्यावर आपण एकतर गॅरेजला सोडून येऊ, भंगारमध्ये घालू किंवा ती टाकून देऊ, हो की नाही आपण, आणि दुसरी नवीन कार घेऊ की नाही. मग असंच अगदी आपल्या शरीराचं होतं. शरीर जेव्हा जीर्ण होतं, थकतं आणि त्याचं कार्य देईनसं होतं, त्यावेळेला आत्मा काय करतो? आपल्या मृत्यूच्या वेळी एक शरीर सोडून तो दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. आता आपण पुढे बघूया. मग हा जो आत्मा आहे तो वेगवेगळ्या जे जीव आहेत तर या जीवांच्या वेगवेगळ्या शरीरांच्या माध्यमातून जात असतो. म्हणजे काय की इतकी सारी 84 लक्ष योनी आहेत, इतकी सारी शरीर तो धारण करतो आणि मग आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. म्हणजे आता आपण मनुष्य झालो आहोत तर आपण अशा 84 लक्ष योनीमधून प्रवास करून आलो आहोत. म्हणजे काय की आधी आपण कोण होतो? तर आपण छोटेसे कीटक होतो पाण्यातले. त्यानंतर मग आपण काय झालो की मग आपण छोटासा मासा बनलो, मग नंतर कासव बनलो, मग आपण जरासा मोठा मगरमच्छ बनलो, मग त्यानंतर काय झालं आपला एक हत्ती झाला, मग त्यानंतर अजून मोठा प्राणी झाला, त्याच्यापेक्षा एक डायनासोर झाला. मग अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या जीवातून प्रवास करून मग आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. आता आपण पुढे बघू. हा, मग अशा वेगवेगळ्या योनीतून आपला आत्मा प्रवास करतो आणि ह्या वेगवेगळ्या योनीतील वेगवेगळी तो शरीर घेतो आणि त्या शरीरांना ह्या जन्म जन्म कुमारावस्था, बाल्यावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था आणि मृत्यू ह्या अवस्था त्या शरीरांना असतात. आणि आपला आत्मा कसा असतो? चिरंतन असतो, शाश्वत असतो, तो एक समानच असतो, तो फक्त शरीर बदलत असतो. आता आपण पुढे जाऊया. हा, मग हे जे चक्र आहे, आपला जन्म होतो, मग आपण छोटेसे बाळ असतो, मग त्यानंतर आपण कुमार अवस्थेत जातो, त्यानंतर मग आपण तरुण बनतो, नोकरी करतो, मग त्यानंतर आपलं लग्न होतं, मग त्यानंतर आपण परिपक्व असे गृहस्थ बनतो, सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळतो, मग आपण थोडे आपलं वय वाढून आपण मध्यम वयीन गृहस्थ बनतो, मग आपण थोडे वृद्धत्वाकडे झुकायला लागतो, मग हळूहळू वृद्ध होतो आणि मग आपला मृत्यू होतो. मग हे जे मानवी आयुष्याचं चक्र आहे, तर हे जे चक्र आहे ना, तर ह्यातून मानवी शरीर जातं आणि आपला आत्मा कसा असतो? समानच असतो, एकच असतो किंवा चिरंतनच असतो. मग हे सगळं अर्जुनांना श्रीकृष्ण का सांगतात असं की मी शरीर नसून एक आत्मा आहे किंवा आपण सगळे शरीर नसून एक आत्मा आहोत. तर अर्जुनांना प्रश्न पडलाय की माझ्या समोर हे युद्धाला उभे टाकलेले सगळे माझे बंधू आहेत, आप्तेष्ट आहेत, गुरु आहेत, मग मी ह्यांना कसं मारू? पाप होईल, मला दुःख होईल, मला त्यांच्याविषयी दया वाटतेय, मग माझं कुटुंब नष्ट होईल, परंपरा माझ्या कुटुंबातल्या नष्ट होतील, असं त्याला वाटतंय आणि असा सगळा त्याचा गोंधळ झालाय. तर मग श्रीकृष्ण काय सांगतायत की हे जे आहे हे तुझ्या समोर जे दिसत आहेत हे त्यांची शरीर आहेत आणि तू जेव्हा त्यांच्याशी युद्ध करशील आणि त्यांना युद्धात एक क्षत्रिय म्हणून तुझं काय कर्तव्य आहे की त्यांना युद्धात त्यांच्याशी लढणं आणि त्यांना जर तुला मारावं लागलं तर तू त्यांची शरीर मारशील आणि त्यांचा आत्मा तू मारू शकणार नाही. म्हणजेच काय? आत्मा हा चिरंतन आहे. म्हणजेच काय की तुझं क्षत्रिय म्हणून कर्तव्य काय आहे तर तू युद्धासाठी लढलं पाहिजेस आणि ते तुझं कर्तव्य आहे. आणि त्यावेळेला हे माझे नातेवाईक आहेत आणि हे माझे भाऊ आहेत असा आपण जर विचार केला तर आपण काय करणार आहोत? लढून त्यांची शरीरच मारणार आहोत आणि आपण त्यांच्या आत्म्याला तर बिलकुल मारणार नाही आहोत. मग त्यामुळं तू तुझं कर्तव्य कर्म म्हणजे तुझं क्षत्रिय म्हणून कर्तव्य काय आहे तर युद्ध करणं, ते तू कर असं श्रीकृष्ण अर्जुनांना सांगतात. मग आता आपण पुढे बघूया की अजून काय सांगतात श्रीकृष्ण. माताजी वाचते. हरे कृष्ण माताजी, हा श्लोक वाचा. हरे कृष्ण. मात्रा स्पर्शातु कौंतेय
शीत उष्ण सुख दुःखदा आगम अपायिनी अनित्या तांतितिक्षौ भारत. हे कुंतीपुत्र, आनंद आणि त्रासाचे कायमस्वरूपी हे कुंतीपुत्र, आनंद आणि त्रासाचे कायमस्वरूपी स्वरूप आणि त्यांचे योग्य वेळी गायब होणे हिवाळा आणि ग्रीष्म ऋतूंचे येणे आणि गायब होण्यासारखे आहे. हा, म्हणजे इथे ह्या श्लोकातून अर्जुनाला श्रीकृष्ण काय सांगतात की आपलं जे मानवी जीवन आहे त्याच्यामध्ये सुख आणि दुःख म्हणजे आनंद आणि त्रास त्यालाच म्हटलंय, तर हे येत जात असतात. कसे येत जात असतात तर जसे ऋतुचक्र आहे, म्हणजे उन्हाळा येतो, हिवाळा येतो, पावसाळा, एका पाठोपाठ एक येतात, एक ऋतू संपला की दुसरा, असे ही सुख दुःख येतच राहतात. मग इथे आपण जर आपण युद्ध करत असताना आपलं क्षत्रिय म्हणून ते कर्तव्य आहे, आपण युद्ध करणं, लढणं. तर मग आपण माझ्या नातेवाईकांना मी मारणार आहे, माझ्या बंधूंना मी युद्धामध्ये ते मारले जातील, मला त्यांच्याशी लढावं लागणार आहे, असं जर आपण असं आपण दुःख करत बसलो तर आपल्याला ते चालणार नाही. का चालणार नाही? तर आपलं क्षत्रिय म्हणून काय कर्तव्य आहे, तर आपण लढलं पाहिजे. आणि हे लढत असताना आपण कोणाला मारणार आहोत, तर आपण त्यांच्या शरीरांना लढताना मारणार आहोत आणि त्यांच्या आत्म्यांना आपण मारणार नाही आहोत. म्हणून श्रीकृष्ण काय सांगतात की माझ्या नातेवाईकांना मी युद्धात ते मारले जातील माझ्या हातून, माझ्याकडून त्यांच्याशी लढताना त्यांना मृत्यू येईल, तर असं दुःख आपण जे करतो, तर असं आपण कोणतंही दुःख किंवा त्यांच्याविषयी शोक आपण करायची गरज नाही. तर आपण त्यांच्या शरीरांना मारणार आहोत आणि त्यांच्या शरीराचा मृत्यू होणार आहे आणि त्यांचा आत्मा कसा आहे, चिरंतन आहे. त्यामुळे तू बिलकुल शोक करू नको, तू बिलकुल वाईट वाटून घेऊ नको आणि तू तुझं कर्तव्य कर. आणि ते कर्तव्य काय आहे क्षत्रिय म्हणून, तर तू युद्धामध्ये लढलं पाहिजे, हे तुझं कर्तव्य आहे, असं श्रीकृष्ण सांगतात. आता आपण पुढे बघूया. हा, म्हणजेच काय, आपल्या जीवनामध्ये सुख दुःख या ऋतूंसारखी असतात. म्हणजे आपण नाण्याच्या दोन बाजू बघितल्या, हो की नाही? मग एक बाजू कशी असते, एकीकडे छापा असतो, एकीकडे काटा. तसंच आपल्या जीवनात सुख दुःख एका पाठोपाठ या ऋतूंसारखी किंवा नाण्याच्या दोन बाजूंसारखी येत असतात. मग आपल्याला आता दुःख वाटतंय लढताना, कारण आपले समोर आपतेष्ट आहेत, म्हणजेच नातेवाईक किंवा बंधू, गुरु आहेत किंवा पितामह आहेत, तर त्यांच्याशी आपल्याला लढायला लागणार आहे. पण असं आपण त्यांना आपण काय करायचं, तर सहन करायचं. आणि ते सहन करून आपण आपलं काय करायचं कर्तव्य, तर आपलं कर्तव्य काय आहे क्षत्रिय म्हणून, तर युद्ध करायचं. मग ते आपण कर्म करायला हवं, असं अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात. आता आपण पुढे बघूया. हा, म्हणजे आपण काय होतो जीवनामध्ये, कधी कधी सुखी पण होतो आणि दुःखी पण होतो. मग हे या चित्रातून दाखवलंय. तसंच अर्जुनाची अवस्था झाली, तर त्याला दुःख वाटतंय आणि मग आता मी माझ्या बंधूंना, नातेवाईकांना किंवा गुरूंना मारल्यामुळं मोठं पाप होईल, कौटुंबिक परंपरा नष्ट होतील, गुरुहत्येचं पाप होईल. मग हे सगळं आपण फक्त आपण त्यांची शरीर आहेत, तर ती मारली जाणार आहेत आणि त्यांचे आत्मे चिरंतन राहणार आहेत. म्हणून आपण आपलं कर्तव्य काय केलं पाहिजे, तर तू युद्ध कर, असं श्रीकृष्ण सांगतात. आता आपण पुढे बघूया. हा, आता श्लोक. हरे कृष्ण. न जायते म्रियते वा कदाचित, न आयाम भूत्वा भाविता, अजनित्य शाश्वत अयम पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्म्यासाठी कधीही जन्म आणि मृत्यू नाही, तो जन्मजात चिरंतन सदैव आहे. सच्चित आनंद. हा, मग आता असं का सांगितलं भगवान श्रीकृष्णांनी, तर आत्मा कसा आहे, तर त्याच्यासाठी जन्म पण नाही आणि मृत्यू पण नाही. तो कसा आहे, तर चिरंतन आहे. म्हणजे काय, भगवान श्रीकृष्ण कसे आहेत,
तर सच्चित आनंद म्हणजे काय? सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे काय? तर संपूर्ण ज्ञान असलेले असे त्याला म्हणायचं चित अवस्था. आणि आनंद म्हणजे काय? सर्वोच्च आनंद म्हणजे सर्वात जास्त आनंद अशी अवस्था. तर सच्चित आनंद म्हणजे काय? शाश्वत आणि सर्वश्रेष्ठ सर्वोच्च ज्ञान असलं किंवा संपूर्ण ज्ञान असलेला असा आणि अत्यंत आनंदी सर्वोच्च आनंदाची जी अवस्था, तर त्याला म्हणायचं सच्चित आनंद. असे भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि त्यांचा अंश जीवात्मक अंश म्हणजे कोण आहोत? आपण आहोत. आणि ते आपण कसे आहोत? तर आपण आत्मा त्याला म्हटले. आपण त्यांचे जीवात्मक अंश म्हणजेच आपण आत्मा आहोत. आणि मग जर आपण असे आहोत तर मग भगवान श्रीकृष्ण आपण सच्चित आनंद स्वरूपात म्हणजेच आपल्यामध्ये जो आपला आत्मा आहे तो अशा गुणांनी युक्त आहे. म्हणून श्रीकृष्ण काय म्हणतात की आपला आत्मा आहे ह्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही, कारण तो चिरंतन आहे, शाश्वत आहे. सत म्हणजे काय? शाश्वत आहे, सदैव समान असणारा किंवा सदैव उपस्थित असणारा म्हणजे शाश्वत, त्याला शाश्वत या शब्दाचा अर्थ. मग असा आपला आत्मा आहे आणि म्हणून त्याला जन्म किंवा मृत्यूही नाही. मग आता आपण पुढे बघूया. हा तर आता जे श्लोक वाचले. होय माताजी 2.22 आहे ना? हा हो. हरे कृष्ण. वासासीं जीर्णानि यथा विहाय नवानि गृहती नरः अपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयती नवीन देही. मी माताजी ट्रान्सलेशन वाचू का? हो वाचा हरकत नाही. ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जीर्ण आणि निरुपयोगी शरीरांचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. हरे कृष्ण. हा हा म्हणजे काय की ह्या श्लोकातून आता आपण अभ्यासाचं आहे की जसं शरीर शरीर असतं तर ते कसं होतं तर आपलं जीर्ण होतं. मग ते जेव्हा जीर्ण होतं तेव्हा काय होतं की ते निरुपयोगी होतं. म्हणून काय करतो आत्मा, जसं आपण जुनी वस्त्र असतात, जीर्ण म्हणजे जुनी खराब झालेली अत्यंत म्हणजे जीर्ण अशी जीर्णावस्थेत आलेली, तर अशा वस्त्रांचा त्याग करून म्हणजे आपण ती टाकून देतो खराब झालेले कपडे किंवा वस्त्र आणि नवीन घेतो, आपण नवीन घालतो. तसा आपला आत्मा काय करतो तर एक शरीर म्हणजे जीर्ण झालेलं जुनं झालेलं एक शरीर की जे काही कामाचं नाही, की जे नाश व्हायच्या मार्गावर आहे ते सोडून देतो आणि नवीन शरीर प्राप्त करतो. मग आता इथे दाखवलंय पहा. आता आपण जर चिखलात तसे खेळलो किंवा खूप मैदानावर असे खूप खेळून आलो तर आपलं खूप अंग सगळं घाण होईल ना. मग आपण काय करू? आंघोळीला जाऊ. मग ते आपले जे घाण झालेले कपडे आहेत ते सगळे आपण काय करू तर ते सगळे काढून टाकू ना आणि बिलकुल नाही घालू ना ते पुन्हा. मग असंच आपला आत्मा करतो. काय करतो किंवा आपल्या अंगावर काही सांडलं, चहा कॉफी डाग पडले तर आपण जो शर्ट आहे आपला किंवा आपला ड्रेस आहे तो काय करतो काढून टाकतो आणि दुसरा घालतो. मग अगदी असंच आपला आत्मा करतो. काय करतो? एक शरीर जुनं झालं की ते आपण ते सोडून देतो आणि दुसरं शरीर धारण करतो. मग आता आपण पुढे बघूया. हा मग इथे या चित्रात दाखवलं त्या मुलाच्या शर्ट वरती डाग पडले. मग त्यांना काय केलं म्हणजे तो जो शर्ट आहे तो काय आहे तो बाहेर घातलाय ना आपण शरीराला, म्हणजे तो कोट किंवा शर्ट जो आहे म्हणजे आपलं शरीर म्हणजे काय आहे तर आत्मा जो आहे आपल्या त्याच्या बाहेरचा कोट म्हणजे काय आहे आपलं शरीर आहे आणि आतमध्ये काय आहे तर आत्मा आहे. मग अगदी असंच करतो आपला आत्मा, काय करतो आपलं बदलून दुसरं शरीर धारण करतो. आता आपण पुढे बघूया. हा ही पुढची स्लाइड मध्ये. हा ही. हा वाचते.
हरे कृष्ण. मग जसे इथे एखादी व्यक्ती हा नवीन वस्त्र घालते, जुने वस्तू सोडून देते, त्याप्रमाणे आत्मा नवीन भौतिक शरीर स्वीकारतो आणि जुन्या आणि निरुपयोगी वस्तूंचा त्याग करतो. हा मग जसं आपण मगाशी अर्थ वाचला माताजींनी की आपलं शरीर काय करतं, आपलं आत्मा काय करतो, तर जसं आपण एखादं नवीन वस्त्र घेतो, का घेतो, तर आपली एखादी जुनी वस्तू होते किंवा जुना कपडा होतो तेव्हा आपण तो टाकून देतो, ते सोडून देतो आणि नवीन घालतो. त्याप्रमाणे आपला आत्मा काय करतो, तर आपलं जे जुनं झालेलं जीर्ण झालेलं शरीर असतं ते सोडून देतं, ते निरुपयोगी झालेलं असतं म्हणून त्याचा त्याग करतं आणि आपल्या मृत्यूच्या वेळी ते दुसरं शरीर धारण करतं. तर इथे त्या दाखवलंय. हा विख्यात गायक आहे जस्टिन बार्बर, हा मुलगा जो आहे तो. आता आपण पुढे बघूया. हा मग आता ह्याची जर आता मग त्याची मागची स्लाइड जरा 1-2 मिनिटं. हा मग आता जर हा मुलगा पाण्यात पडला तर काय करू आपण, कोणाला वाचू, आपण त्याचा कोट वाचू का, हा महागडा त्यानं घातलाय तो, हा प्रख्यात गायक आहे मग त्याचा कोट खूप महागडा आहे, तर आपण काय करू, त्याचं शरीर वाचू, हो की नाही. मग तसंच आपला आत्मा म्हणजे काय आहे, तर आपला या चित्रात आपण तुलना केली तर आपला आत्मा म्हणजे काय आहे, आतलं शरीर आहे आणि बाहेरचा कोट म्हणजे काय आहे, तर आपला देह आहे मानवी. मग तसं आपला आत्मा काय करतो, तर आपण जेव्हा आपलं शरीर जीर्ण होतं त्यावेळेला निरुपयोगी होतं, त्यावेळेला आपल्या मृत्यूच्या वेळी काय करतो, एक शरीर त्याचा त्याग करतो आणि दुसरं शरीर स्वीकारतो. आता आपण पुढे जाऊ. मग आता आपल्याला हरे ह्या कृष्ण. हा हा माताजी वाचते. अ, हा. नैनं छन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेदयन्ति अपो न शोषयति मारुतः. कोणत्याही शस्त्राने आत्म्याला कधीही तुकडे करता येणार नाही, त्याला आगीत जाळून टाकता येऊ शकत नाही, पाण्याने ते ओले होऊ शकत नाही, वाऱ्याने सुकविले जाऊ शकत नाही. मग आता आपला हा आत्मा कसा आहे, त्याचे गुण श्रीकृष्णाने सांगितले. मग हे गुण श्रीकृष्ण का सांगतायत ते आपल्याला पुढे कळणार आहे. मग आपला आत्मा कसा आहे की त्याचे कुठल्या शस्त्रानं तुकडे करता येणार नाहीत किंवा त्याला आगीमध्ये जाळून टाकता येणार नाही किंवा त्याला आपण पाण्याने ओलं सुद्धा करू शकणार नाही किंवा एखाद्या वाऱ्याने त्याला सुकवून हैराण करू शकणार नाही आपण. म्हणजेच काय, त्या आत्म्याला आपण कधीच त्याचा नाश करू शकणार नाही. जसं आपल्या शरीराचा नाश होतो, नष्ट होतं आपलं शरीर, तर तसं आपल्याला आत्म्याला कधीच नष्ट करता येणार नाही. म्हणजेच काय, तो चिरंतन आहे, सदैव आहे, सदैव असा शाश्वत असा आहे. मग म्हणून त्याला सच्चिद आनंद असं म्हटलंय आणि तो श्रीकृष्णांचा जी अंश आहे म्हणून त्याला सच्चिद आनंद असं म्हटलंय. मग असा जो आत्मा आहे मग तो अशा पद्धतीनं चिरंतन आहे आणि त्याला आपण अशा कोणत्याच प्रकारे इजा करू शकत नाही. मग हे सगळं श्रीकृष्ण का सांगतात, तर त्यातून त्यांना काय सांगायचंय अर्जुनाला, की जेव्हा तू युद्धात लढशील आणि तुझ्या बंधूंना किंवा तुझे गुरु आहेत, तुझे पितामह आहेत, त्यांना मारशील युद्धात लढताना, तेव्हा तू काय करशील, तर तुझे बाण काय करतील, तर त्यांच्या शरीरांना भेदतील किंवा त्यांचं शरीर आहे त्याचा नाश करतील, त्यांना मारून टाकतील, पण त्यांच्या आत्म्याला मारू शकतील का, तर बिलकुल नाही. त्यामुळे तू नातेवाईकांना मी मारेन, मग बंधूंना मी मारेन असा तू शोक करू नको आणि तू काय कर, तर तू ते सहन कर दुःख आणि खंबीर मनाने उभे राहा आणि तुझं काय कर्तव्य आहे, तर तू क्षत्रिय म्हणून तुझं कर्तव्य कर्म काय केलं पाहिजे, एका क्षत्रियानं काय केलं पाहिजे, तर लढलं पाहिजे. मग ते तू कर असं श्रीकृष्ण आत्म्याचे जे हे गुणधर्म आहेत ते सांगतात. आणि मग हे गुणधर्म सांगितल्यावर ह्या माध्यमातून त्याला काय सुचवतात, तर तुझं कर्तव्य काय आहे, क्षत्रिय म्हणून तू लढलं पाहिजे, तू धर्माच्या बाजूनी लढलं पाहिजे. आणि त्यासाठी क्षत्रिय म्हणजे क्षत्रियांचं कर्तव्य काय असतं, तर जिथं धर्माची हानी होते किंवा जिथं धर्माचं नुकसान होतं तर तिथं त्यांनी धर्मासाठी लढलं पाहिजे आणि अशा धर्माभिमानी किंवा धर्माचरणी लोकांचं त्यांनी
जेव्हा ते कमकुवत असतात किंवा त्यांच्याकडं बल कमी असतं त्यांचं रक्षण केलं पाहिजे. हे क्षत्रियांचं कर्तव्य आहे. मग ते तू कर. आणि ह्यासाठी ते काय म्हणतात, की तू अशा कोणत्याही शोकात गुंतू नकोस किंवा असं कुठलंही दुःख करू नकोस, की माझ्या आप्तेष्टांना किंवा माझ्या बंधूंना मला मारावं लागेल. तर तू त्यांची शरीरच भेदणार आहेस बाणांनी. आणि त्यामुळे तू असा कुठलाही विचार न करता ह्या सगळ्या गोष्टी सहन कर आणि तू तुझं कर्तव्य क्षत्रिय म्हणून कर. म्हणजे काय कर, की तू युद्धासाठी तयार हो. तू क्षत्रिय म्हणून लढायला तयार हो आणि तू या युद्धामध्ये लढ, असं श्रीकृष्ण हे सगळं त्याला अर्जुनाला सांगतायत आणि अशा पद्धतीनं त्याला मार्गदर्शन करतायत. हे आपण अभ्यासलं. आता आपण पुढे बघू. हा माताजी, हा त्याचा अर्थ वाचूया माताजी. चालेल. हे कुंतीच्या मुला, एकतर तू रणांगणावर ठार होशील आणि स्वर्गीय ग्रहावर जाशील, किंवा जिंकशील आणि अहिक साम्राज्याचा आनंद घे. म्हणून उठून दृढ निश्चयाने लढ. हा, म्हणजे ह्या श्लोकातून श्रीकृष्ण पुन्हा काय सांगतायत, की तुझं क्षत्रिय म्हणून काय कर्तव्य आहे, की तू लढलं पाहिजे. आणि त्यामुळं तू लढल्यामुळं काय होणार आहे, तर एक तर तू उच्च ग्रहावर म्हणजे स्वर्गामध्ये तुला स्थान मिळेल. तू लढताना जर तुला मरण आलं, तू मारला गेलास, किंवा समजा तू जिंकलास तरी काय होईल, तुला सगळ्या साम्राज्याची प्राप्ती होईल. म्हणजे काय, क्षत्रियाचं कर्तव्य काय, त्यांना युद्धामध्ये लढलं पाहिजे, आपलं कर्तव्य केलं पाहिजे. आणि असं कर्तव्य पार पाडत असताना जर तो मारला गेला युद्धामध्ये, तर त्याला दिव्य गती प्राप्त होते. म्हणजे काय होतं, स्वर्गीय म्हणजे उच्च लोकांमध्ये उच्च ग्रहावर स्थान मिळतं. आणि जर जिंकला तर त्याला काय होणार आहे, तर सगळं साम्राज्य उपभोगायला मिळणार आहे, सगळं राज्य मिळणार आहे. अशा पद्धतीनं त्याला जे काही ह्यातून फायदे म्हणजे ह्यातून जे लाभ किंवा फायदे होणार आहेत, म्हणजे ते त्याच्यासाठी योग्यच असणार आहेत, जर त्यानं योग्य पद्धतीनं त्याचं क्षत्रिय म्हणून कर्तव्य केलं तर. म्हणून अर्जुनाला श्रीकृष्ण काय सांगतात, की तू दृढनिश्चयाने लढ. म्हणजे तू दृढनिश्चय उठून उभा राहा आणि तू लढ, असं सांगतायत. आता आपण पुढे बघूया. हा, हे त्या आपल्याला आपण आता अभ्यासलं, की उच्च लोकात स्वर्गीय लोकात त्याला स्थान मिळेल किंवा तो राजा बनेल किंवा त्याला साम्राज्य मिळेल, असं श्रीकृष्ण त्याला सांगतायत. आता आपण पुढे बघू. आता जी पुढची स्लाइड. हा, मग समजा अर्जुन नाही लढला तर काय होईल, की अर्जुन सारखा सर्वश्रेष्ठ धनुर्धर किंवा अर्जुन सर्वश्रेष्ठ ते धनुर्धर होते किंवा उत्तम योद्धा होते. मग उत्तम योद्धा किंवा सर्वश्रेष्ठ धनुर्धर जे असतात किंवा जे क्षत्रिय असतात, त्यांचं काय कर्तव्य असतं, त्यांच्यामध्ये पूर्ण क्षमता असताना देखील जर ते युद्धात लढले नाही, तर लोक काय करतील, त्यांचा तिरस्कार करतील, त्यांना त्यांची कुचेष्टा करतील किंवा त्यांना पळपुटा ठरवतील किंवा त्यांना भ्याड म्हणतील, म्हणजे घाबरणारे म्हणतील. मग अशा पद्धतीने त्यांच्यावर जी उपहासात्मक टीका होईल ती काय होईल, अत्यंत वेदनादायक असेल, हो की नाही. एखाद्या क्षत्रियासाठी ह्याच्यापेक्षा आणखी वाईट गोष्ट काय असू शकते किंवा वेदनादायक, की त्याचं जे कर्तव्य आहे आणि त्याची जी क्षमता आहे ती जर तो सिद्ध नाही करू शकला आणि त्याचं कर्तव्य कर्म तो नाही करू शकला, तर काय होईल, मग त्याला लोक सगळी त्याची कुचेष्टा करतील आणि लोक त्याला नावं ठेवतील आणि लोक त्याच्यावर टीका करतील. मग वेगवेगळ्या निंदनीय पद्धतीनं त्याच्याविषयी बोलतील. मग त्यामुळं अशा वेदनादायी गोष्टींना सामोरं जाण्यापेक्षा निश्चितच त्याच्यासाठी हितकारक काय राहील अर्जुनासाठी, की त्यानं त्याचं क्षत्रिय म्हणून कर्तव्य करणं. आणि ते कोणतं आहे, की त्यानं युद्धासाठी दृढ निश्चयानं उभं राहिलं पाहिजे आणि युद्ध केलं पाहिजे, असं अर्जुनाला श्रीकृष्ण उपदेश करतात. आता आपण पुढे बघूया. हा, मग आता आपण पाहिलं,
की आता हा जो श्लोक आहे ना, माझं ह्याचा अर्थ वाचूया फक्त. हा चालेल. या प्रयत्नात कोणतेही नुकसान होणार नाही आणि या मार्गावरील थोडी प्रगती एखाद्याला सर्वात धोकादायक प्रकारच्या भीतीपासून वाचवू शकते. हा, मग आता आपण पाहिलं की श्रीकृष्णांनी अशा पद्धतीने योग्य काय आहे अर्जुनासाठी ते त्यांना मार्गदर्शन केलंय आणि त्यांना उपदेश केलाय. मग ह्याच्यात काय आहे पुढे सांगतात श्रीकृष्ण, तर ह्याच्यात त्याचं कोणतंच नुकसान नाही होणार आहे. आणि या मार्गावर थोडेसे जरी प्रयत्न केले तरी आपण अनेक मोठ्या धोक्यापासून, म्हणजे काय की आपण जर युद्ध नाही केलं तर आपल्याला टीकेला सामोरं जावं लागेल, आपल्याविषयी लोक कुचेष्टा करतील, आपल्याला निंदनीय अशी आपल्याविषयी वक्तव्य करतील. मग हा सगळा धोका यातून संपणार आहे. या धोक्यापासून आपण वाचू शकतो आणि आपलं कर्तव्य योग्य मार्गाने आपण केलं, श्रीकृष्णांनी सुचवलंय असं. मग ते छोटंसं का असेना, आपण युद्धाला उभे राहून लढलो, मग आपण मारले जाऊ नाहीतर विजयी होऊ, पण आपण तो प्रयत्न केला. म्हणजे आपण केलेली छोटीशी देखील प्रगती एक आपल्याला मोठ्या संकटापासून वाचवू शकते. मग असंच भगवान श्रीकृष्णांचं आहे की आपण भगवान श्रीकृष्णांसाठी श्रीकृष्णांच्या उपदेशानुसार छोटीशी जरी कृती केली तरी त्यामुळं काय होतं की आपण भगवान श्रीकृष्णांच्या जवळ जाऊ लागतो. म्हणजे काय की जसं अर्जुनांनी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की तू युद्धासाठी उभं राहा आणि दृढ निश्चयाने लढ. मग अर्जुनांनी शरण जाऊन संपूर्णपणे ते शरण गेले होते आणि त्यांनी सांगितलेले सगळं मार्गदर्शन त्यांनी ऐकलं आणि त्यानुसार ते लढले. मग त्यामुळे त्यांना विजय प्राप्त झाला. म्हणजे काय की जसं श्रीकृष्णांनी सांगितलंय तशा मार्गाचं आपण अनुसरण केलं, त्यांच्या उपदेशांचं पालन केलं तर आपण काय होतो त्यांच्या जवळ जातो. म्हणजे काय आपल्यावर त्यांची आपल्या छोट्याशा कृतीने देखील कृपा होते. मग ती कशी होते हे आपण आता छोट्याशा गोष्टीतून अभ्यासूया. इथे चित्रात दाखवलंय पहा, एक उंदीर दाखवलाय. तर त्याला भूक लागते, मग त्याला एक चेरी मिळते, मग तो ती चेरी खाऊन टाकतो. मग त्याला अजून भूक लागते आणि त्याची भूक भागलेलीच नसते. मग त्याला ना एक तुपाचा दिवा दिसतो. हा, मग तो तिथे जातो, त्या तुपाच्या दिव्यावर उडी मारतो. इथे दाखवलंय पहा दिवा. मग काय होतं की ती जी वात असते ती त्याच्या दातात अडकते आणि मग ती निघतच नाही. मग काय होते गंमत, तो उड्या मारायला लागतो. ती दातात जी अडकलेली वात असते ती काढून टाकूया म्हणून. मग त्यामुळे काय होतं, त्याचं डोकं असं हलतं, जसं आपला दिवा हलतो की नाही आरतीचा. तर ते आपण कसं आरती करताना देवाला देवा हलवतो, मग तशी ती वात असते ती हलते त्याच्या दातात अडकून, त्याचं डोकं जसं हलतं तसं. मग त्यामुळं काय होतं की श्रीकृष्णांची समोर मूर्ती असते. मग ते काय घेतात, ती आरती ती आपल्याला या छोट्याशा प्राण्याने केलेली आरती आहे असं घेतात आणि त्याला मुक्ती देतात. म्हणजे त्या आपण छोटीशी जरी कृती केली, अगदी छोटीशी, तरी सुद्धा आपण श्रीकृष्णांच्या जवळ जातो. म्हणजे काय आपल्यावर श्रीकृष्ण आपल्यामुळं आनंदी होतात, त्यांची आपल्यावर कृपा होते. मग असं छोटीशी कृती म्हणजे काय केलं अर्जुनानं, तर तो लढला त्यांनी सांगितल्याप्रमाणे. मग त्याच्यावर केवढी मोठी कृपा झाली, तो विजयी झाला. कारण भगवान सर्वोच्च नियंत्रक आहेत, त्यांच्याकडे सगळी ऐश्वर्य आहेत, आपण आता अभ्यासलं. मग तसं त्याला सगळं ऐश्वर्य मिळालं, तो आनंदी झाला, तो विजयी झाला आणि त्याला सगळं उत्तम प्रकारे युद्धात सगळी कौशल्य पणाला लावून लढता आली. तसंच आपण पण छोटीशी आपण कृती केली की आपल्यावर पण कृष्णांची कृपा होणार आणि आपण पण श्रीकृष्णांच्या जवळ जाणार. मग असंच एक छोटस अजून उदाहरण आपलं अभ्यासूया. मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा, मग आपण रामायणातली ही गोष्ट अभ्यासूया. तर एक खारुताई असते, मग ती काय करते, जेव्हा श्रीराम सेतू बांधत असतात वानर सेनेच्या मदतीने लंकेला जाण्यासाठी, सीतामाईंना घेऊन येण्यासाठी. मग त्यावेळेला काय, खारुताई असते एक छोटीशी, ती पाहते. मग ती काय करते, जसे वानर मोठाले पाषाण घेऊन ते टाकत असतात समुद्रामध्ये, मग ती ते कृती पाहते त्यांची. मग तिला पण वाटते की आपण पण श्रीरामचंद्रांना मदत करूया. आणि मग ती काय करते, छोटे छोटे दगड तिच्या इवल्याशा हातामध्ये मावतील असे घेते आणि समुद्रात ढकलायला लागते. मग तिची ही कृती असते ती हनुमान पाहतात, मग त्यांना खूप आनंद होतो. मग
ते सुद्धा खूप चांगले असे उत्तम असे सेवक आणि भक्त असतात श्रीरामांचे. मग ते त्या खारुताईंना घेऊन जातात श्रीरामांकडे. मग काय होतं, श्रीराम खारुताई असते ती श्रीरामांना पाहून काय करते, नमस्कार करते आणि तिची ही कृती आणि तिचं हे योगदान पाहून श्रीराम हे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांचाच अवतार आहेत. आणि भगवान त्रेतायुगातील भगवान श्रीकृष्णांचा अवतार म्हणजे श्रीरामचंद्र आहेत. मग ते अत्यंत खुश होतात, आनंदी होतात, की आपले जे भक्त आहेत, म्हणजे आपले जे सेवक आहेत किंवा आपली जी भक्ती करतात, ज्यांची आपल्यावर दृढ श्रद्धा विश्वास त्यांनी केलेली छोटीशी पण कृती असते ही देवाला खूप आवडते आणि त्यामुळे त्यांची आपल्यावर कृपा होते. आणि अशा पद्धतीने ते खारुताईला सुद्धा मुक्ती देतात. म्हणजे काय, की आपण छोट्यात छोटी सेवा दिली तरी देखील श्रीकृष्णांना आवडणार आहे, आपण श्रीकृष्णांच्या जवळ जाणार आहे, श्रीकृष्णांना खूप आनंद होणार आहे, जशी खारुताईंनी दिली. मग आपणही आजपासून असे प्रयत्न करायचे, छोट्या छोट्या सेवा द्यायच्या. मग ते कोणते करायचे प्रयत्न, तर आपण काय करायचं, श्रीमद भगवद्गीता आपल्याकडे आहे का पाहायचं, नसेल तर ती मागवूया आणि आपण अभ्यासाला सुरुवात करूया, त्यातले श्लोक वाचूया, काही श्लोक पाठ करूया. त्यानंतर आपण आता शिकतो आहोत, मग आपण थोड्या नोट्स काढूया, महत्वाचं लिहून घेऊया, हो की नाही. मग आता आज आपण शिकलो की आपल्या आत्म्याचं पोषण काय आहे, तर आपण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करायचा. मग तो जप जरी आपण केला, आजपासून सुरुवात केली किंवा हळूहळू जप करायला सुरुवात आजपासून आपण करूया. मग ती जर केली तर आपण काय होणार, छोटी छोटी कृती करणार ही. मग त्यामुळे काय होणार, आपण श्रीकृष्णांच्या जवळ जाणार आणि मग श्रीकृष्णांना खूप आनंद होणार. मग अशाच प्रकारे आपण छोट्या छोट्या कृती आजपासून करायला सुरुवात करायची. आता आपण पुढे बघूया. हा, मग आता कलियुगामध्ये आपण जे राहतो आहोत, या युगाचं नाव आहे कलियुग. मग या कलियुगामध्ये श्रीकृष्णांनी काय करायला सांगितलंय, तर त्यांच्या पवित्र नामाचा जप. मग इथं आपण त्यांच्या पवित्र नामाचा जप करायचा किंवा आपण त्यांच्या वेगवेगळ्या ज्या कथा आहेत त्या ऐकायच्या किंवा त्यांच्याविषयीची छोटी छोटी भजन आहेत ती शिकायची, त्यांच्याविषयीचं संकीर्तन, छोटे छोटे संकीर्तन आहेत ते करायचं. म्हणजे काय, आपण श्रीकृष्णांच्या विषयी छोट्या छोट्या वेगवेगळ्या कृती करू शकतो, हे या चित्रात दाखवलंय. तर सगळ्यात सोपी आणि छोटीशी कृती कुठली, तर श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप. मग ते नाव कोणतं आहे, कोणी सांगेल मला? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. शाबास, हे कोणी सांगितलं? रुद्रानी काय? संस्कृती लोकांनी. संस्कृती बोलली का? मला आवाज नाही ओळखला, रुधार खडला म्हणून विचारलं. की संचितनी सांगितलं? संस्कृती. शाबास, खूप छान. हा, असं सगळ्यांनी बोलूया. हा, मग आजपासून आपण काय करायचं, श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप हळूहळू आपण करायला सुरुवात करायची आणि छान छान लीला असलेल्या श्रीकृष्णांची गोष्टीची पुस्तकं आहेत ती आपण वाचायला सुरुवात करायची, श्लोक शिकायला सुरुवात करायची, गीता हळूहळू आपण अभ्यासाला सुरुवात करायची. आपण हळूहळू क्विज सोडवायला सुरुवात करूया. पहिला अध्याय झालाय आपला, हो की नाही. आणि आता इथे चित्रात दाखवलंय पहा की नेदरलँड मध्ये तिकडे जे टच स्टुडंट्स आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांना भगवद्गीता हे कंपल्सरी म्हणजे त्यांच्या अभ्यासक्रमात सहभागी केलंय. म्हणजे इतकं पवित्र ज्ञान आपल्याला श्रीकृष्णांनी दिलंय. मग आपण ते किती अभ्यासाला हवंय, हो की नाही. परदेशातील मुलांना त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये ते समावेश केला गेलाय. मग आपलं तर आपल्या भारतातलंच हे ज्ञान आहे आणि आपल्या या पवित्र भूमीवरती आपण श्रीकृष्णांना अवतरित झालेलं आपण आता ऐकतो आहोत आणि त्यांच्या मुखातून आलेली भगवद्गीता आपण ऐकतो आहोत. म्हणजे आपल्यासाठी केवढं मोठं भाग्य आहे
म्हणून आपण काय करायचं, आजपासून श्रीकृष्णांच्या पवित्र नामांचा जप करायचा आणि गीतेचा अभ्यास सुरू करायचा. म्हणजे ते काय होईल, आपली छोटीशी कृती श्रीकृष्णांना समर्पित होईल आणि त्यामुळे काय होईल, आपण श्रीकृष्णांच्या जवळ जायला लागू आणि मग श्रीकृष्णांना खूप खूप आनंद होणार. मग करूया ना आजपासून आपण सगळे, करायचं ना, जप करूया ना. हो. शाबास. मग आता आपण थोडीशी उजळणी करूया. आपण काय काय अभ्यासलं, की आपण शरीर नाही आहोत, आपण आत्मा आहोत आणि आपण आपला जो आत्मा आहे तो कुठे आहे, तर आपल्या हृदयामध्ये स्थित आहे. आणि आपण आपला आत्मा पाहू शकतो का, तर आपल्या डोळ्यांनी पाहता येणार नाही. इतका सूक्ष्म, सूक्ष्म म्हणजे काय, अगदी लहान, की जो आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही असा. आणि तो केवढा आहे, तर आपल्या केसाच्या टोकाच्या 10,000वा भाग जेवढा होईल तेवढा आहे. मग इतका लहान आपला आत्मा आहे. मग आजचा आपला संदेश काय आहे, आपण पुढची स्लाइड बघूया. आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत आणि आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो, म्हणजेच आत्मा शरीर बदलतो. मग हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया. मग आज आपल्याला भगवान श्रीकृष्णांनी काय शिकवलंय दुसऱ्या अध्यायाच्या माध्यमातून, तर आपण शरीर नाही आहोत, आपण कोण आहोत, आत्मा आहोत आणि आपला आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो. पुढची स्लाइड पाहिजे, बहुतेक संपलं असेल. हा, मग ह्या सगळ्यातून आपण काय लक्षात ठेवायचं, हा श्लोकाचा अर्थ हाच आहे की आपल्या देहाच्या वेगवेगळ्या अवस्था असतात आणि आपलं देहाच्या वेगवेगळ्या अवस्था, तर आपण कुमारावस्थेत जातो, मग युवावस्थेत जातो, मग परत आपण होतो आणि त्यानंतर वृद्धावस्थेतून आपला मृत्यू होतो. तर हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. हा सगळ्यांनी होमवर्क म्हणून पाठ करून येऊया आणि लिहून ठेवूया. आणि सगळ्यात महत्वाचं आपण काय लक्षात ठेवायचं, दुसरा संदेश, तर श्रीकृष्णांना केलेली छोटीशी कृती देखील अत्यंत आवडते. मग आपण आजपासून छोटीशी जरी कृती केली तरी श्रीकृष्णांना आनंद होणार. मग करायची म्हणजे काय, आपण जप करायला सुरुवात करायची, गीतेचा अभ्यास करायला सुरुवात करायची, छान छान गोष्टी श्रीकृष्णांच्या लीलाविषयी ऐकायला सुरुवात करायची, वाचायला सुरुवात करायची, आपण जे अभ्यासतोय त्याच्या नोट्स बनवायच्या अशा पद्धतीने, आणि हा श्लोक पाठ करायचा. म्हणजे श्रीकृष्णांना आनंद होणार, छोटीशी कृती होणार, पण त्यामुळे ती श्रीकृष्णांना समर्पित होणार. मग करूया ना आपण आजपासून. आता कोणाला काही, हा, बस. मग आता कोणाला काही शंका असतील तर विचारूया. हा,